महायुती सरकारचा महानिर्णयच म्हणावा लागेल, कारण गेल्या 2 वर्षामध्ये 35,000हून जास्ती पदांवरती पोलीस भरती झालेली होती आणि आता परत डिसेंबरमध्ये पोलीस भरतीचा निर्णय जो आहे तो गृह विभागाने घेतलेला आहे। आपण सध्या आहोत नागपूरच्या इंदोरा परिसरामध्ये आणि आपण माझ्या मागे बघू शकता या इंदोरा ग्राउंडवरती अनेक विद्यार्थी जे आहेत, अनेक इच्छुक कॅन्डिडेट जे आहेत ते या ठिकाणी सराव करताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस भरतीचा सराव या ठिकाणी केला जातो आणि 35,000हून जास्ती पदांवरती पोलीस भरती झालेली होती गेल्या 2 वर्षांमध्ये आणि आता परत डिसेंबरमध्ये ही पोलीस भरतीचा निर्णय जो आहे हा गृह विभागाने घेतलेला आहे। आपल्यासोबत सध्या VKB अकॅडमीचे संचालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरतीचा निर्णय हा गृह विभागाने घेतलेला आहे। विद्यार्थी जे ते सराव करतायत, तयारी करतायत, काय भावना आहे सगळ्यांमध्ये, कसा माहोल आहे? असा पण एक आनंदाची बातमी आहे की एका वर्षात 2 भरती, याच्या अगोदर असं काही झालं नाही ना। लॉकडाऊनमध्ये तर ते भरती घेतली नव्हती, तर त्याच्यामुळे हे एक चांगली आनंदाची बातमी आहे की भरती आली पाहिजे, आणखी गरज आहे भरतीची। सर, मला असं वाटते की आता पोलीस भरती येणार आहे, तर आमच्या म्हणजे नागपूर सिटीमध्ये जागा वाढून आल्या पाहिजे, म्हणजे 500च्या वर जागा पाहिजे। आणि म्हणजे जाहिरातीच्या आधी आम्हाला, म्हणजे ते आचारसंहितेच्या आधी अगर आम्हाला माहिती पडलं तर खूप चांगलं होईल, म्हणजे जागा आली तर आम्हाला उत्साह जास्त वाढेल। वाढती लोकसंख्या पाहता कुठेतरी पोलीस बळ जी आहे ती पोलीस बळ संख्या जी आहे ती कमी पडत होती आणि याचाच वरती निर्णय म्हणून पुन्हा याच वर्षी दुसऱ्यांदा पोलीस भरतीचा निर्णय जो आहे तो गृह विभागाने घेतलेला आहे। गृह विभागाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेली आहे की पोलीस भरती जी आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि इकडच्या विद्यार्थ्यांची किंवा जे इथे सराव करणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची हीच मागणी आहे की आचारसंहितेच्या आधी जी आहे ही पोलीस भरतीची जाहिरात झालेली पाहिजे। आता यावरती शासन प्रशासन कशा प्रकारचा निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलेश हजारेसोबत धवल गोलब, देशोन्नती, नागपूर।